नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं शेवटचं अक्षर आहे ह. ह म्हणजे हर्ब अर्थात वनस्पती. आज आपण रुई या वनस्पतीची माहिती बघणार आहोत. रुईची पानं पाहिली की पवनपुत्र हनुमानाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पण रस्त्याच्या कडेला आपोआप उगवणारी रुई हे एक उत्तम आयुर्वेदिक औषधही आहे. हनुमान म्हणजे शरीरातला प्राण. जोवर शरीरामध्ये प्राण आहे तोवर आपण जिवंत आहोत. चराचरात भरून राहिलेली ही प्राणशक्ती आपल्यापर्यंत येते कशी? तर ती श्वासावर आरूढ होऊन येते. म्हणूनच श्वास चालू आहे तोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे. श्वासात थोडा जरी अडथळा आला तरी प्राण कासावीस झालेच समजा. हो ना, साधी सर्दी झाली आणि नाक बंद पडलं तरी आपण बेचैन होतो. खोकल्यामुळे रात्रभर झोप आली नाही, काहीतरी औषध द्या ना डॉक्टर असं कंटाळून सांगणारी कित्येक मंडळी असतात. आणि दम्याचा अटॅक आल्यामुळे जीव कसा घाबरतो ते त्या माणसालाच माहीत. जसं श्री गुरुजी म्हणतात, देव फक्त स्वर्गात नाही तर आपल्या शरीरातही असतात. आणि इथेच आपल्याला श्वासात अडथळा दूर करणारी रुई प्राणस्वरूप हनुमंतांना प्रिय का असते याचं खरं उत्तर मिळतं. सर्दी खोकला झाला, छातीत कफ जमला तर अगोदर छातीवर थोडंसं तेल लावून वरून गरम केलेल्या रुईच्या पानांनी शेकड्यांनी लगेच बरं वाटतं. अगदी दम्याचा अटॅकसुद्धा यामुळे आटोक्यात येताना दिसतो. तान्ह्या बाळाला तर हा उपचार अगदी रामबाण नव्हे हनुमान बाण उपयोगी पडतो. आरोग्यविषयी अशी निरनिराळी माहिती आणि इतरही अनेक गोष्टी जाणण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.